ईश्वरी प्रेम कृपादयाची सर्वांगी सिंधुवती सिंधुराची कंठी जळके लाल मुक्ता फळाची जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मां सावन माते मां कामना प्रती जय देव संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुंदर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन सावर माते मन कामना पूर्ती जय देव लोकौकी विकार ब्रह्मांडे माला विषय कंठे काल केले ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाला हे दुनिया जन निर्मल वाहे गुरुला जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा भारती ओ वालु गौरा जय देव गौरा भोला नैने विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माला स्तुतीचे उद्दान चित्रकंठ लीला ऐसा शंकर शोभे वनमाला करा जय देव शिवशंकराव स्वामी शंकरा भारती ओ वालु गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन करते रे रामाजी गीत सापडले पितृवासुपन प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव शिवशंकराव स्वामी शंकरा भारती ओ वालु गौरा जय देव व्याघ्रंबर परिवर्जन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुरजन सुखकारी शतकोटि देवी वाक्य उच्चारी प्रभुति राम दास हंतरी जय देव शिवशंकराव स्वामी शंकरा भारती ओ वालु गुरुवर गौरा जय देव गाले लोटांगन त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या धनं त्वमेव सर्वं मम देवते कायान वाचान मद्रस्पतां वा बुधात्मतां वा प्रसुतसुखं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणामिति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडली गौरगर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र आहे सगळ्यांनी मागे मानायचे धर्मासाठी झुंजावे झुंजून अवघ्यासी मारावे मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारत माता की हिंदू धर्म की शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडली शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साजिले तो योग राजसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय ओम श्री नमः पार्वती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी तो एका श्लोकाचा अर्थ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू तर बऱ्यापैकी प्रत्येकालाच शिवाजी महाराजांबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे। आज मी तुम्हाला अशी एक माहिती सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस राज्याभिषेक झालं त्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य गरीब जनतेच्या पैशातून त्यावेळी
छत्रपती शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन बनवलं गेलं होतं। आता ते सिंहासन काही कालांतराने इंग्रजांना रायगड किल्ल्यावर राज्य मिळालं। त्यावेळी इंग्रजांनी तो सिंहासन पळून नेला। मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पुन्हा आपण उभं करत आहोत रायगडावर, जे तोडलं होतं। आता पुन्हा आपण गरिबांच्या पैशातून, म्हणजे उदाहरणार्थ मी 10 रुपये दिले, तुम्ही 50 रुपये दिले, अशा पैशातून पुन्हा 32 मन सुवर्ण सिंहासन रायगडावर उभं होतंय। 32 मन म्हणजे किती, तर 1260 किलोचं सोन्याचं सिंहासन त्यावेळीचं तसंच्या तसं यावेळी पुन्हा बनवत आहेत। आता ते बनवलं तर मागच्या वेळी जसं तोडून नेलं, तर यावेळी तसं सिंहासन तोडून कोणी न्यावं नाही, कारण अमाऊंट पण छोटी नाही आणि हे खूप महत्वाचं कार्य आहे। आता यासाठी आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये 357 तालुके आहेत, त्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक दिवस असं वर्षातून फक्त एक दिवस द्यायचे आणि त्या ठिकाणी रायगडला आपल्याला पहारा द्यायचे, 32 मन सुवर्ण सिंहासन खडा पहारा। त्यासाठी आपल्या गावातून भले 50 किंवा 20 माणसं जरी मिळाली तरी पुष्कळ आहेत, परंतु मुरबाड तालुक्यातून आपल्याला 5000 माणसं न्यायची आहेत। रायगडावर येत्या जून मध्ये 32 मन सुवर्ण सिंहासनाचं उद्घाटन आहे, भूमिपूजन सोहळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे शिकवलं होतं, पण छत्रपती संभाजी महाराजांनी मरायचं कसं हे समजवलं, शिकून दिलं, दाखवून दिलं आपल्याला। बत्तीस मन साठी कोणाला नावं द्यायची असतील ना, तर नाव द्यायचं, आपला फोन नंबर द्यायचा आणि आपला रक्ताचा ठसा द्यायचा सहीच्या जागी। आणि याच्यासाठी वयाची अट नाही, कोणी देऊ शकतो, एक तरुण पाहिजे फक्त, महिलांसाठी संधी नाहीये। आणि जोही नाव देईल तर तो जरी एक्सपायर झाला तर त्याच्यानंतर त्याची फॅमिली तिथे उभी राहू शकते, बट नाव नोंदवल्यावर आयडी दिला जाईल प्रत्येकाला आणि त्या आयडीच्या मार्फतच त्याला तिथे परवानगी भेटेल, कारण सोन्याचं सिंहासन आहे, तिथे पोलिसांना पण परवानगी नसणार आहे जवळ जाण्याची, ती फक्त धारकऱ्यांसाठी असणार आहे। धन्यवाद। नितेश भावर्ते यांनी आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन केलं महाराजांबद्दल, त्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत। सर्व मुलांना विनंती आहे की आपण ठीक 4:30 वाजता इथे उपस्थिती दाखवायची आहे, आपल्याला पालखी काढायची आहे महाराजांची, तर तुमची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण आपण गावात